श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की कामिका एकादशी व्रत कसं करायचं आहे. प्रत्येक महिन्यातील एकादशीला व्रत करण्याचे वेगळे महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते. असे मानले जाते की जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होऊन कुटुंबात सुख समृद्धी येते आणि त्याचप्रमाणे आपल्याला पापातून मुक्ती देखील मिळते. यावर्षी म्हणजे 2024मध्ये 31 जुलै रोजी बुधवारी कामिका एकादशी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती समाधान आणि घरातील आपले उत्पन्नही वाढते असे मानले जाते. तर कामिका एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे तर पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 30 जुलै रोजी दुपारी 4:44 सुरू होणार आहे आणि 31 जुलै रोजी दुपारी 3:55 ही असणार आहे. म्हणजे तेव्हा समाप्त होणार आहे. तर ही एकादशी आपण 31 जुलैला साजरी करणार आहोत. तर पारणाची वेळ काय आहे म्हणजे आपण जी एकादशी करतो उपवास करतो ती सोडण्याचा कालावधी काय आहे तर 31 जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून 1 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान म्हणजे पहाटे 5:43 ते 8:24 दरम्यान आपण हा उपवास सोडू शकतो. तर आता आपण पाहूयात की कामिका एकादशी व्रताची कथा काय आहे. तर एका गावात एक शूर क्षत्रिय राहत होता. एके दिवशी तो एका दुबळ्या ब्राह्मणाला भेटला आणि काही कारणाने त्याची ब्राह्मणाशी भांडण झालं. हाणामारीत ब्राह्मण मरण पावला. तेव्हा लगेच क्षत्रियाला आपली चूक लक्षात आली. त्याने गावाची माफी मागितली आणि ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याचे वचन दिले. परंतु पंडितांनी त्याला क्रियेत सहभागी होऊ देण्यास नकार दिला. ब्राह्मण म्हणाले, तुमच्यावर ब्रह्महत्या दोष आहे. आधी पश्चाताप करा आणि या पापातून मुक्त व्हा, मग आम्ही तुमच्या घरी जेवण करू. यावर क्षत्रियाने ब्रह्महत्या दोषापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करण्याबरोबरच आशीर्वाद प्राप्त केल्यास या पापातून मुक्ती मिळेल. त्या क्षत्रियाने पंडितांच्या सांगण्यावरून उपवास केला. त्याच रात्री भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आज मी तुझ्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न आहे. या व्रताने ब्रह्मदेवांच्या हत्येच्या पापातून तुमची मुक्तता झाली आहे. तेव्हापासून कामिका एकादशी व्रताची परंपरा सुरू झाली आणि ही एक अतिशय महत्त्वाची एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला आपण केली जाणारी सेवा त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पापातून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान येते. विष्णू आणि लक्ष्मीची विशेष आपल्यावरती कृपा राहते. तर या एकादशीची जी कथा आहे ती आपण आता पाहिली. तर या एकादशीचे महत्त्व काय आहे तर कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शनही होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही. त्याची सर्व पापे नष्ट होतात. या व्रताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतामध्ये पापाचा नाश करण्याची क्षमता नाही, कारण ही एकादशी त्यासाठीच विशेष मानली जाते. या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीचा स्पर्श जरी केला तरी माणूस पवित्र होतो. तुळशीचे पाणी या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्याने आंघोळ करायचे आहे. त्यामुळे आपल्यावरती जे वाईट शक्ती असतात किंवा यमराजाचे सर्व त्रास जे असतात ते नष्ट होतात. आणि तुळशीच्या चरणी आपण एक हळद टाकून दुधाचे थोडे साधारण 3-4 चमचे जरी आपण तुळशीला अर्पण केले तरी आपल्याला याचे पुण्य प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतात. तर जे लोक एकादशीच्या दिवशी देवासमोर दिवे लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात. जो कामिका एकादशीच्या दिवशी रात्री जागृत राहून दिवे दान करतो त्याच्या पुण्यकर्माचा हिशोब वाढतो असे देखील म्हटले जाते. म्हणजे या दिवशी आपण विशेष करून विष्णू भगवान लक्ष्मी माता आणि तुळशीची आपण अवश्य सेवा करायची. आपल्याला जे सांग जमेल म्हणजे आपण विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची उपासना करू शकतो. तुळशीला हळद मिश्रित दूध अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे पाणी टाकून आपण आंघोळ करू शकतो. तर अशा प्रकारे ही कामिका एकादशी खूपच महत्त्वाची आहे. आषाढ महिन्यात येणारी ही एकादश आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी देखील आपण याची उपासना करू शकतो. तर नक्कीच आपण विष्णू भगवानांची ही येणारी विशेष एकादशीचं व्रत करून आपण पापातून मुक्त होऊ शकतो. तर आपल्याला 30 जुलैला
ही एकादश लागणार आहे, तरी सुद्धा आपण 31 जुलैला उपवास करायचा आहे। या पूर्ण दिवसामध्ये आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी, तुळशीची आपल्याला जी शक्य होईल ती सेवा करायची आहे। शक्य असल्यास आपण विष्णू भगवानांची, बाळकृष्णांची मूर्ती असेल तिला अभिषेक करायचा आहे, यथोसांग पूजा करायची आहे, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्टला आपण सकाळी आपण हा उपवास सोडू शकतो आणि दिवसभर आपण अगदी मन प्रसन्न ठेवायचं आहे, कोणाविषयी वाईट विचार मनात आणायचे नाही आहेत। तुम्ही निश्चितच या गोष्टी हे व्रत करून सुख, शांती, समृद्धी, समाधान येईल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल। तर नक्की तुम्ही हे व्रत करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।